दरम्यान यांच्या पक्षाचे नेते आणि प्रमुख अमित शहा आहेत, त्यामुळे शहा हे जे बोलतात तेच ते लोक बोलतात असा टोला राऊतांनी लगावला, तर अंबादास दानवेंनी सुद्धा टीका केली. बघूया. लाडकी बहीण दुसरी कोणी, मावस बहीण, आते बहीण हे प्रकार नव्हते. आणि आता हे लोक म्हणतात आम्हीच बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार. बरं का, हेच म्हणतात आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार. मराठी संदर्भातली हीच तुमची मुख्य भूमिका आहे का? ते जे विचार मांडतात हा भारतीय जनता पक्षाचा विचार, हा अमित शहांचा विचार आहे. आणि मी वारंवार सांगतो यांच्या पक्षाचे नेते अमित शहा आहेत. येत असतील, परंतु हा महाराष्ट्र मराठी माणसाचा आहे. मराठी माणसाचा याचा अर्थ या महाराष्ट्रात जो कोणी राहतो त्याचा जात धर्म पंथ कोणताही असू शकतो, परंतु या महाराष्ट्रात राहणारा मराठी, गुजरातमध्ये राहणारा गुजराती, बंगालमध्ये राहणारा बंगाली, म्हटलं ही अस्मिता तुमच्या माझ्या अंगी असली पाहिजे. जर प्रताप सरनाईकांना ती अस्मिता हिंदीची घालवून घ्यायची असेल स्वतः तर घालवून घ्यावी. दरम्यान मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी सरनाईकांची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला. हिंदी वर्ग बसला असेल तर हिंदीतच बोलावं लागतं असं बावनकुळे म्हणाले. तर कोणती भाषा बोलावी हा त्यांचा प्रश्न असल्याचं नारायण राणे म्हणाले. आता त्या ठिकाणी जो वर्ग बसलेला आहे त्या वर्गासमोर ते हिंदी वर्ग बसला असल्यामुळे ते हिंदीत बोलले असतील. मला असं वाटतं की हिंदी ही खऱ्या अर्थाने ज्या ठिकाणी हिंदी वर्ग बसला असतो त्या ठिकाणी हिंदी बोलतात. मराठी तर या महाराष्ट्रातल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा आपण आपल्या महायुती सरकारने आणि NDA सरकारने माननीय मोदीजींनी दिला आहे. त्यामुळं या वक्तत्वाचं मराठीच्या विरुद्ध आम्ही आहोत किंवा मराठीच्या विरुद्ध प्रताप सरनाईक आहे असं मानण्याचं काही कारण नाही आहे. सरकारचा निर्णय हा निर्णय, मराठीचा वापर व्हावा हा निर्णय आहे. तर तुम्हाला काय आवडतं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. कोण मंत्री असे म्हणाले काय आवडतं कुठली भाषा, हे वैयक्तिक मत नाही. सरकारच्या आदेशाचं पालन व्हावं.